नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे तो टॉपिक आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर मल्टिप्लिकेशन इन इंटिग्रेशन. पण त्यापूर्वी जर तुम्ही बेसिक इंटिग्रेशन हा पार्ट बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. अगोदर तुम्ही तो पार्ट बघा, म्हणजे हा पार्ट समजायला तुम्हाला सोपं जाईल. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. मित्रांनो, इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे सिंपल मल्टिप्लिकेशन. आणि जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याकडे दोन टर्म असायला हव्यात. पैकी जी माझी फर्स्ट टर्म आहे त्याला मी म्हणतो यू, आणि जी माझी सेकंड टर्म असणार आहे त्याला मी म्हणतो व्ही. आणि यावरूनच इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा एक फॉर्म्युला तयार होतो. तो फॉर्म्युला आहे बघा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट integration v into dx into d by dx u bracket close into dx. This is the formula for integration by parts. हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे मित्रांनो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा, म्हणजे सिंपल मल्टिप्लिकेशन इन इंटिग्रेशनचा. मित्रांनो, जर तुमच्या लक्षात असेल तर असं एक सेम मल्टिप्लिकेशन आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पण शिकलो होतो. तिथं सुद्धा जी काही फर्स्ट क्वांटिटी असेल त्याला आपण यू कन्सिडर करायचो, जी सेकंड क्वांटिटी असेल त्याला आपण व्ही कन्सिडर करायचो, आणि त्याचा एक सेपरेट फॉर्म्युला असायचा. पण इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे बघा. दिलेल्या एक्झाम्पलवरून आपण ॲज इट इज ठरवू शकत नाही की दिलेली फर्स्ट क्वांटिटी म्हणजे यू आणि सेकंड क्वांटिटी म्हणजे व्ही. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जी फर्स्ट टर्म असेल त्याला यू म्हणायचं आणि जी सेकंड टर्म असेल त्याला व्ही म्हणायचं. त्यासाठी एक छोटासा रूल असतो जो आपल्याला सांगतो यू कशाला म्हणायचं आणि व्ही कशाला म्हणायचं. तो रूल असतो लिटे रूल. LIATE. मित्रांनो, हा लिटे रूल आपल्याला सांगतो दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये फर्स्ट क्वांटिटी कोणती असेल आणि सेकंड क्वांटिटी कोणती असेल. बघा, लिटे रूल विषयी आपण आणखी जाणून घेऊया. या लिटे रूलमध्ये एल फॉर असतो लॉगरिथमिक, एल फॉर लॉगरिथमिक, I for inverse trigonometric, A for algebraic, T for trigonometric, and E for exponential. मित्रांनो, हा आहे फुल फॉर्म ऑफ लिटे रूल. लिटे रूलमध्ये एल फॉर लॉगरिथमिक फंक्शन होतं, आय फॉर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं, ए फॉर अल्जेब्रिक फंक्शन होतं, टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं, अँड ई फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन होतं. म्हणजे ह्या रूलनुसार आपल्याला ठरवायचं आहे की फर्स्ट क्वांटिटी कोणती असणार आहे आणि सेकंड क्वांटिटी कोणती असणार आहे. त्यापूर्वी क्वांटिटी आपल्याला आयडेंटिफाय करता यायला हव्यात. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल दिलेलं एखाद्या एक्झाम्पलमध्ये कुठली क्वांटिटी लॉगरिथमिक असणार आहे, कुठली क्वांटिटी अल्जेब्रिक असणार आहे, कुठली इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक असणार आहे, हे कसं ओळखायचं. बघा, कुठल्याही क्वांटिटीमध्ये जर लॉग आला, कुठल्याही एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर लॉग आला तर समजून घ्यायचं दिलेलं एक्झाम्पल बिलॉंग्स टू लॉगरिथमिक. सिमिलरली इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक म्हणजेच साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, ज्या ट्रिग्नोमेट्रिकला इनव्हर्स येणार आहे त्या ट्रिग्नोमेट्रिकला आपण म्हणणार आहोत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सिमिलरली अल्जेब्रिक म्हणजे एक्स, एक्स स्क्वेअर, 2x + 1, दिस टाइप ऑफ फंक्शन इज कॉल्ड ॲज अल्जेब्रिक फंक्शन. आणि ट्रिग्नोमेट्री आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे, सिंपल साइन, कॉस, टॅन. सिमिलरली कॉट, सेक, कोसेक पर्यंत हे सगळे फंक्शन म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अँड लास्ट वन एक्सपोनेन्शियल. ज्या टर्ममध्ये ई येणार आहे मित्रांनो, समजून घ्यायचं ते फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल. हे स्मॉल ई फॉर असतं एक्सपोनेन्शियल. ओके, ही कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ओके, चला मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल मी घेतलंय इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. तर ह्या दोन कन्सेप्टचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो, फर्स्ट स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहायचं एक्स इंटू साइन एक्स इंटू डी एक्स. ओके,
आपल्याला सिंपल मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये 2 टर्म यायला हव्यात, तर 2 टर्म आलेल्या आहेत का? आलेल्या आहेत. फर्स्ट टर्म आहे आपली एक्स आणि सेकंड टर्म आहे आपली साइन एक्स. बट बिफोर युजिंग दिस फॉर्म्युला, हा फॉर्म्युला यूज करण्यापूर्वी आपल्याला ठरवायचं आहे यू कशाला म्हणायचं आणि व्ही कशाला म्हणायचं. आणि ते ठरवण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत? सिंपल लिटर रूल. बघा एक्स कशात येतं? एक्स फॉर अल्जेब्रिक फंक्शन आत्ताच बघितलं आपण. आणि साइन कशात येतं? साइन फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग बघा लिटर रूल मध्ये अगोदर ए येतं की टी येतं? लिटर रूल मध्ये अगोदर ए येतं मग टी येतं, म्हणजे दिलेली सिक्वेन्स बरोबर आहे. जरी दिलेली सिक्वेन्स बरोबर नसती तर आपण या क्वांटिटी इंटरचेंज केल्या असतं. ओके, म्हणजेच आता फर्स्ट टर्म यू म्हणजे माझं एक्स आहे आणि सेकंड टर्म व्ही म्हणजे माझं साइन एक्स आहे. आता आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही चा. बघा मग जिथं जिथं यू असेल तिथं तिथं आपल्याला पुट करायचं आहे एक्स आणि जिथं जिथं व्ही असेल तिथं तिथं आपल्याला पुट करायचं आहे साइन एक्स. बघा तर मग एक्झाम्पल कसं होईल? एक्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट इंटिग्रेशन साइन एक्स इंटू डी एक्स इंटू डी बाय डी एक्स इंटू यू म्हणजेच एक्स ब्रॅकेट क्लोज डी एक्स. ओके, मी काय केलं मित्रांनो, सगळ्यात अगोदर जे दिलेलं एक्झाम्पल होतं त्या दिलेल्या एक्झाम्पलला लिटर रूलनुसार चेक केलं, म्हणजे त्याची सिक्वेन्स बरोबर आहे की नाही. जसं की एक्स येत होतं अल्जेब्रिकमध्ये, साइन येत होतं ट्रिग्नोमेट्रिकमध्ये. जर आपण आपला रूल बघितला तर रूलमध्ये अगोदर ए यायला हवं मग टी यायला हवं, म्हणजे दिलेली सिक्वेन्स माझी बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपली सिक्वेन्स बरोबर असेल त्यावेळेस फर्स्ट क्वांटिटीला यू म्हणायचं आणि सेकंड क्वांटिटीला व्ही म्हणायचं. आणि मग सिंपल आपण फॉर्म्युला यूज केला यू इंटू व्हीचा. चला तर मग हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करून घेऊया. बघा एक्स इंटू साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह असते 1 इंटू डी एक्स. मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर मायनस एक्स इंटू कॉस एक्स, मायनस मायनस प्लस कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स इंटू डी एक्स. अँड फायनल स्टेप मायनस एक्स इंटू कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटिग्रेशन असतं साइन एक्स आणि सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी प्लस सी. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. चला आणखी एक प्रॉब्लेम बघूया. चला तर मित्रांनो, जो सेकंड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू लॉग एक्स डी एक्स. ओके, ह्या दोन कन्सेप्टचा यूज करून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. पहिली स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहायचं, ते मी लिहिलंय. चला तर मग यू इंटू व्हीचा फॉर्म्युला डिरेक्टली यूज करण्यापूर्वी मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट असते आपल्याला सिक्वेन्स चेक करायची. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जी काही क्वांटिटी दिलेली आहे त्याची सिक्वेन्स बरोबर आहे की नाही, आणि ती कशी चेक करणार आहोत आपण? सिंपल बाय युजिंग लिटर रूल. बघा एक्स, एक्स कशात येतं? एक्स येतं अल्जेब्रिक फंक्शन मध्ये. सिमिलरली लॉग कशात येतो? तर लॉग येतो लॉगरिथमिक फंक्शन मध्ये. आता दिलेल्या लिटर रूल मध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे की लिटर रूल मध्ये अगोदर ए येतं की एल येतं. तर बघा ऑब्विसली लिटर रूल मध्ये अगोदर एल येतं मग ए येतं, म्हणजे यावरून एक गोष्ट प्रूव्ह होते की दिलेल्या एक्झाम्पल मधली सिक्वेन्स चुकीची. तर आता ती सिक्वेन्स आपण चेंज करूया. तर ती सिक्वेन्स होईल आता लॉग एक्स इंटू डी एक्स. आणि एकदा का आपण सिक्वेन्स क्लिअर केली, सिंपल यूज करायचा रूल यू इंटू व्ही. तर आता जे फर्स्ट फंक्शन आहे त्याला मी म्हणणार आहे यू आणि जे माझं सेकंड फंक्शन आहे त्याला मी म्हणणार आहे व्ही. सिंपल तो फॉर्म्युला यूज करायचा. त्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं यू असेल तिथं आता पुट करायचं आहे आपल्याला लॉग एक्स आणि जिथं जिथं व्ही असेल तिथं आपल्याला पुट करायचं आहे एक्स. चला तर मग बघूया. लॉग एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स इंटू डी बाय डी एक्स लॉग एक्स इंटू डी एक्स. ओके, सिंपल. आता फक्त आपल्याला इंटिग्रेशन काढायचंय. लॉग एक्स, बघा मित्रांनो इंटिग्रेशन काढायचंय मला एक्सचं.
एक्सचा पॉवर काही नाही म्हणजे बाय डिफॉल्ट पॉवर असतो x⁻1 आणि इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, सिंपल x⁻n इंटू dx चा, ज्याचं आन्सर येतं x⁻n+1 अपॉन n+1 प्लस c. तर इथं n म्हणजेच किती आपलं 1, तर आपला आन्सर येईल x⁻1+1 अपॉन 1+1 मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट. सिमिलरली इथे सुद्धा x चा पॉवर काही नाही म्हणजे 1. परत एकदा कोणता फॉर्म्युला यूज करणार होतो आपण, x⁻n चा, तर त्याचा आन्सर येईल x⁻1+1 अपॉन 1+1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. log x ची डेरिव्हेटिव्ह असते 1/x इंटू dx. ओके, log x इंटू 1+1 2 म्हणजेच x² अपॉन 2 मायनस इंटिग्रेशन x⁻1+1 म्हणजे 2 अपॉन 2 इंटू 1/x इंटू dx. आणि याचं आपल्याला इंटिग्रेशन आता सॉल्व्ह करायचं आहे. मित्रांनो जर नीट बघितलं तर हा x आणि स्क्वेअर मधला एक x गेट कॅन्सल, म्हणजे काय उरतं आपल्याकडं log x इंटू x² अपॉन 2 मायनस हा 1/2 कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशन मध्ये जर कॉन्स्टंट असेल तर ते कॉन्स्टंट आपण बाहेर घेतो, मायनस 1/2 आतमध्ये उरलं फक्त x इंटू dx. ओके, log x इंटू x² अपॉन 2 मायनस 1/2. इथं x चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आणि कोणता फॉर्म्युला आता आपण यूज करणार, परत एकदा x⁻n चा, ज्याचं आन्सर येतं x⁻1+1 अपॉन 1+1. सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणजे आपल्याला शेवटी लिहावं लागतं प्लस c. अँड फायनल स्टेप तुमचा आन्सर येईल log x इंटू x² अपॉन 2 मायनस 1/2 x² अपॉन 2 प्लस c. अँड दिस इज मोर दॅन सफिशियंट फॉर ऑल ऑफ यू. चला मित्रांनो, जो नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे तो प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ x इंटू साइन 3x इंटू dx. चला तर मग हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. पहिली स्टेप मित्रांनो, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहायचं, x इंटू साइन 3x इंटू dx. ओके, बिफोर युजिंग दिस फॉर्म्युला लेट चेक दिस सिक्वेन्स. x कशात येतं, x बिलॉंग्स टू अल्जेब्रिक फंक्शन. साइन कशात येतं, साइन बिलॉंग्स टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग पटकन चेक करायचं, लेटर रूल मध्ये अगोदर a येतं की t येतं. तर लेटर रूल मध्ये अगोदर a येतं मग t येतं, म्हणजेच दिलेली सिक्वेन्स बरोबर आहे. आणि जर दिलेली सिक्वेन्स बरोबर असेल तर जी फर्स्ट क्वांटिटी आहे ती म्हणजे आपली u आणि जी सेकंड क्वांटिटी ती क्वांटिटी म्हणजे आपलं v. चला तर मग u इंटू v चा फॉर्म्युला यूज करून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. सिंपल x इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इंटू dx मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इंटू d/dx x इंटू dx. काय केलं मित्रांनो, आपण सिंपल u इंटू v चा फॉर्म्युला यूज केला. या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं u होतं तिथं आपण x पुट केलं आणि जिथं जिथं v होतं तिथं आपण साइन 3x पुट केलं. आता सिंपल आपल्याला फक्त इंटिग्रेशन काढायचंय x इंटू, आता इंटिग्रेशन काढायचंय मित्रांनो मला साइन 3x. पण साइन 3x चा फॉर्म्युला आहे का आपल्याकडं, नाही. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, आपल्याकडे फक्त फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ साइन x, ज्याचं आन्सर येतं मायनस कॉस x प्लस c. ओके, इंटिग्रेशन ऑफ साइन 3x हे एक्झाम्पल बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की गिवन एक्झाम्पल कॉम्पोजिट फंक्शनचं आहे. आता कॉम्पोजिट फंक्शन काय असतं मित्रांनो, यावर मी एक सिंपल व्हिडिओ बनवलेला आहे बेसिक इंटिग्रेशनचा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. तर चला मित्रांनो, साइन 3x, साइन 3x ऐवजी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, त्याशी मिळता जुळता साइन x. जर साइन x असतं तर आन्सर आला असतं मायनस कॉस x, पण x ऐवजी काय आलंय 3x आणि 3x कॉम्पोजिट आहे आणि कॉम्पोजिट असल्यानंतर सिंपल आपण काय करतो, डबल डेरिव्हेटिव्ह. आणि इंटिग्रेशन मध्ये ती डबल डेरिव्हेटिव्ह आपण ऑलवेज डिनॉमिनेटर मध्ये लिहित असतो, d/dx
3x मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट सिमिलरली इथे सुद्धा साइन 3x ची डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस 3x अगेन 3x जे कॉम्पोजिट आहे त्याची डबल डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह ते 1 इंटू डी एक्स. ओके, मायनस मी बाहेर घेतो मायनस एक्स इंटू कॉस 3x 3x ची डेरिव्हेटिव्ह ते 3 मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन मध्ये कॉस 3x इंटू 3x ची डेरिव्हेटिव्ह 3 इंटू 1 ॲज इट इज इंटू डी एक्स. ओके, मायनस एक्स इंटू कॉस 3x अपॉन 3 प्लस जर नीट बघितलं मित्रांनो तर हे 1 आणि 3 कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आपण बाहेर घेतो म्हणजेच 1/3 मी बाहेर घेतलं आतमध्ये उरलं कॉस 3x इंटू डी एक्स. ओके, सिंपल. आता फक्त कॉस 3x इंटिग्रेशन काढायचं, प्रॉब्लेम संपला. मायनस एक्स इंटू कॉस 3x अपॉन 3 प्लस 1 अपॉन 3. आता बघा मित्रांनो इथं सुद्धा कॉस 3x चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडं? नाहीये. मग तशी मिळता जुळता फॉर्म्युला एकच आहे आपल्याकडं, तो म्हणजे कॉस एक्स इंटू डी एक्स. तर कॉस एक्स इंटू डी एक्स इंटिग्रेशन येतं साइन एक्स प्लस सी. ओके, इथं सुद्धा बघा 3x कॉम्पोजिट आणि कॉम्पोजिट म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह, तर याचा आन्सर येईल साइन 3x डिवायडेड बाय डी बाय डी एक्स 3x आणि सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी आपण लिहिणार आहोत प्लस सी. ओके, लास्ट स्टेप मायनस एक्स इंटू कॉस 3x अपॉन 3 प्लस 1 अपॉन 3 साइन 3x 3x डेरिव्हेटिव्ह येते 3 आणि सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी प्लस. ओके, गॉट इट मित्रांनो. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. चला मित्रांनो, जो नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे तो अतिशय इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, कारण ह्या प्रॉब्लेममध्ये मल्टिपल टाइम आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू ए रेस टू एक्स इंटू डी एक्स. जर मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं तर पूर्ण इंटिग्रेशन बाय पार्ट्स तुम्हाला समजल्यासारखं आहे. चला तर मग हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. मित्रांनो पहिली स्टेप, दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहायचं. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू ए रेस टू एक्स इंटू डी एक्स. चला तर मग पटकन सिक्वेन्स चेक करूया. एक्स येतं अल्जेब्रिकमध्ये आणि ई येतं एक्सपोनेन्शियलमध्ये. चेक करा लिटर रूलमध्ये अगोदर ए येतं की ए येतं, तर लिटर रूलमध्ये अगोदर ए येतं मग ई येतं, म्हणजेच दिलेली सिक्वेन्स बरोबर आहे. आणि जर दिलेली सिक्वेन्स बरोबर असेल तर जे माझं फर्स्ट फंक्शन आहे ते यू आणि जे माझं सेकंड फंक्शन आहे ते असतं व्ही. करा यूज फॉर्म्युला एक्स क्यूब इंटू इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ए रेस टू एक्स इंटू डी एक्स इंटू डी बाय डी एक्स एक्स क्यूब इंटू डी एक्स. ओके, आता सिंपल फक्त आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. एक्स क्यूब ए रेस टू एक्स इंटिग्रेशन ऑलवेज ए रेस टू एक्स इंटिग्रेशन इन ब्रॅकेट ए रेस टू एक्स इंटिग्रेशन ए रेस टू एक्स इंटू एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह असते 3x² इंटू डी एक्स. एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज केला? एक्स रेस टू एनचा. तो फॉर्म्युला असतो बघा मित्रांनो डी बाय डी एक्स. एक्स रेस टू एन असेल तर आन्सर येतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर जो पॉवर आहे तो समोर घ्या, ओरिजिनल पॉवर 1 ने कमी करून लिहा. जो पॉवर होता तो मी समोर लिहिला, ओरिजिनल पॉवर 1 ने कमी करून लिहिला, म्हणजेच 3x². एक्स क्यूब इंटू ए रेस टू एक्स मायनस, जर नीट बघितलं मित्रांनो तर इथं 3 कॉन्स्टंट आहे आणि जे कॉन्स्टंट असतं त्याला आपण बाहेर घेतो, आतमध्ये उरलं e रेस टू एक्स इंटू x² इंटू डी एक्स. ओके, आणि जर तुम्ही नीट बघितलं तर इथं आणखी एक एक्झाम्पल तयार झालं. ओके, आणि ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याची प्रोसेस आपली तीच. ए कशात येतं? एक्सपोनेन्शियल मध्ये. x² कशात येतं? अल्जेब्रिक मध्ये. सिक्वेन्स चेक करा, बरोबर आहे की चूक आहे? अगोदर ए यायला हवं मग ई यायला हवं, म्हणजेच दिलेली सिक्वेन्स रॉंग आहे.
इंटरचेंज करूया सिक्वेन्स. एक्स क्यूब इंटू ए रेस टू एक्स मायनस 3 इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स इंटू dx. आता एक्स स्क्वेअर येतं अल्जेब्रिक मध्ये, हे येतं एक्सपोनेन्शियल मध्ये, म्हणजे दिलेली सिक्वेन्स बरोबर आहे. तर ही क्वांटिटी माझी u आणि ही क्वांटिटी म्हणजे माझी v. चला तर मग फॉर्म्युला यूज करूया u इंटू v चा. एक्स क्यूब इंटू ए रेस टू एक्स मायनस 3 एक्स स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो कारण 3 प्रत्येकाला मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे. आता एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू dx मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू dx इंटू d बाय dx एक्स स्क्वेअर इंटू dx कर्ली ब्रॅकेट क्लोज. चला तर मग इंटिग्रेशन काढून घेऊया. एक्स क्यूब इंटू ए रेस टू एक्स मायनस 3 एक्स स्क्वेअर ए रेस टू एक्स इंटिग्रेशन ए रेस टू एक्स मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट ए रेस टू एक्स इंटिग्रेशन ए रेस टू एक्स एक्स स्क्वेअर. परत एकदा तोच फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत एक्स रेस टू एन चा, ज्याचा आन्सर येतं आता 2x इंटू dx ब्रॅकेट क्लोज. ओके मित्रांनो, एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स मायनस 3 एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स. जर नीट बघितलं मित्रांनो तर 2 कॉन्स्टंट आहे आणि ॲज युजल इंटिग्रेशन मध्ये जे काही कॉन्स्टंट असतं ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. 2 इंटू आतमध्ये उरले ए रेस टू एक्स इंटू एक्स इंटू dx. परत एकदा मित्रांनो जर नीट बघितलं तर आणखी एक प्रॉब्लेम तयार झाला. ओके, हा पण प्रॉब्लेम आपण सेम ह्याच कन्सेप्टने सॉल्व्ह करणार आहोत. इथं बघा ई कशात येतं एक्सपोनेन्शियल मध्ये, एक्स कशात येतं अल्जेब्रिक मध्ये. सिक्वेन्स बरोबर आहे की चूक आहे? अगोदर ए यायला हवं मग ई यायला हवं, म्हणजे दिलेली सिक्वेन्स रॉंग आहे मित्रांनो. चला तर मग सिक्वेन्स चेंज करून घेऊया. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स मायनस 3 एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स मायनस 2. सिक्वेन्स येईल एक्स इंटू ए रेस टू एक्स इंटू dx. आता परत एकदा एक्स म्हणजे माझा फर्स्ट फंक्शन u, e रेस टू एक्स म्हणजे माझे सेकंड फंक्शन v. I इज इक्वल टू माझं एक्झाम्पल आलं होतं एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स मायनस 3 एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स मायनस 2. आणि आता मला इथं u इंटू v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. दिस इज माय u फंक्शन अँड दिस इज माय v फंक्शन. सांगा तर मग आन्सर काय येईल? एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स इंटू dx मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स इंटू dx into d by dx x into dx. Okay, is equal to x square into a raised to x minus 3 x square into a raised to x minus 2 in bracket x into a raised to x integration a raised to x मायनस इंटिग्रेशन e रेस टू एक्स इंटिग्रेशन e रेस टू एक्स इंटू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 इंटू dx. ओके, अँड लास्ट स्टेप एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स मायनस 3 एक्स स्क्वेअर इंटू ए रेस टू एक्स मायनस 2 इन ब्रॅकेट एक्स इंटू ए रेस टू एक्स इंटू 1 e raised to x into dx. Last one, x square into e raised to x minus 3 x square into e raised to x minus 2 x into e raised to x minus e raised to x integration e raised to x आणि सगळं इंटिग्रेशन काढलं म्हणून शेवटी प्लस सी. बघा तर मित्रांनो, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण मल्टिपल टाइम्स u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज केला. सगळ्यात अगोदर जे गिवन एक्झाम्पल होतं इथं आपण u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज केला, पण त्यापूर्वी आपण सिक्वेन्स चेक केली. नंतर ह्या स्टेपमध्ये परत एकदा आपण u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज केला बाय चेकिंग द सिक्वेन्स.
ह्या स्टेपमध्ये आपण परत एकदा यू इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज केला, म्हणजे एकाच प्रॉब्लेममध्ये आपण 3 वेळेस यू इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज केला आणि पेपरमध्ये सेम असेच प्रॉब्लेम विचारले जातात. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. ओके मित्रांनो, दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल. थँक्यू. हॅव अ नाईस डे.